ओम श्री साईराम. प्रेमवाहिनी प्रकरण 31. साधकाने संवर्धन करावेत असे गुण. प्रत्येक मनुष्य नकळत चुका करण्याची शक्यता असते. अग्नी कितीही तेजस्वी असला तरी त्यातून थोडा धूर निघतोच. त्याचप्रमाणे माणसाने कितीही सत्कर्म केली तरी त्यांना वाईटाचा अंश मात्र गालबोट असू शकतं. पण वाईटाचा अंश कमी करण्याचा आणि चांगला भाग वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अर्थात सध्याच्या वातावरणात तुम्हाला अगदी पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार नाही. तुम्ही जे कराल, बोलाल किंवा कृतीत आणाल त्याच्या परिणामांचा विचार तुम्ही काळजीपूर्वक केला पाहिजे. तुम्हाला लोकांकडून ज्या मानाची, प्रेमाची किंवा वर्तणुकीची अपेक्षा असेल तोच मान, तेच प्रेम आणि तशी वर्तणूक तुम्ही प्रथम लोकांना दिली पाहिजे. त्यानंतरच ते तुम्हाला मान देतील. तुम्ही स्वतः लोकांना मानाने, प्रेमाने न वागवता जर तुम्हाला लोक नीट वागवत नाहीत अशी तक्रार कराल तर निश्चितच हा चुकीचा निष्कर्ष आहे. शिवाय कोणती तत्त्व योग्य आहेत, कोणती सत्य आणि चांगली आहेत, कोणतं आचरण सर्वोत्कृष्ट आहे इत्यादी बाबत जे इतरांना उपदेश करतात त्यांनी फक्त तो उपदेश स्वतः आचरणात आणला तर मग तो उपदेश करण्याची मुळातच गरज उरणार नाही. त्यांचं प्रत्यक्ष वर्तन फक्त पाहून हा उपदेश कळू शकेल. उलट वेदांत आचरणात न आणता पोपटपंचीसारखा केवळ उपदेशीला गेला तर ती केवळ दुसऱ्यांची फसवणूक नव्हे तर त्यापेक्षा वाईट अशी स्वतःची फसवणूक ठरेल. म्हणून इतरांनी जसं असावं असं तुम्हाला वाटतं तसे आधी तुम्ही असला पाहिजेत. दुसऱ्यांचे दोष शोधणं आणि स्वतःचे दोष लपवणं हा साधकाचा स्वभाव नाही. तुमचे दोष कोणी तुम्हाला दाखवले तर वादविवाद करू नका. दोषांचं समर्थन करायचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्याशी अढी धरू नका. तो दोष कसा याचा तर्कबुद्धी वापरून शोध घ्या आणि स्वतःचं आचरण सुधारण्याचा प्रयत्न करा. या उलट तुमच्या समाधानासाठी या दोषांचं समर्थन करणं किंवा ज्याने हा दोष दाखवला त्याचा सूड घेणं ही निश्चितच साधकाची किंवा भक्ताची लक्षणं नाहीत. साधकाने नेहमी सत्यपूर्ण आणि आनंददायी असेल त्याचाच शोध घेतला पाहिजे. त्याने असत्य, दुःखदायक आणि औदासीन्य निर्माण करणारे विचार टाळावेत. साधकाला औदासीन्य, संदेह, गर्व हे राहूकेतूप्रमाणे आहेत. तुमची भक्ती उत्तम प्रकारे स्थिर असेल तर या सर्वांना दूर करता येतं. ते माणसाच्या साधनेला हानीच पोचवतील. सर्वात उत्तम म्हणजे साधकाने कोणत्याही परिस्थितीत आनंदी, स्मितवदन आणि उत्साहित असायला हवं. भक्ती आणि ज्ञानापेक्षा हा शुद्ध दृष्टिकोन स्पृहणीय आहे. ज्यांनी तो प्राप्त करून घेतलाय ते प्रथम ध्येय गाठण्याला पात्र आहेत. हा सर्व काळी आनंदाचा गुण पूर्वजन्मीच्या सत्कर्माचं फळ आहे. कितीही साधना केली तरी माणूस जर काळजीग्रस्त, खिन्न, साशंक असेल तर तो कधीही आनंद मिळवू शकणार नाही. उत्साहाची जोपासना हे साधकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्या उत्साहातून तो कोणत्याही प्रकारचा आनंद मिळवू शकतो. जेव्हा तुमची स्तुती होते तेव्हा कधीही हुरळून जाऊ नका. जेव्हा तुमच्यावर दोषारोप होतात तेव्हा कधीही खचून जाऊ नका. दोन्हीकडे लक्ष न देता पारमार्थिक वनराज बना. माणसाने स्वतःच आपल्या दोषांचं पृथक्करण आणि निराकरण केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता ईश्वर साक्षात्काराच्या संबंधित गोष्टींबाबतही माणसाने काळजी घेतली पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी आपली साधना अखंड, शिस्त न बदलता चालू ठेवली पाहिजे. माणसाला जे नाम प्रिय आहे, जे त्याने मनात बाळगलं आहे आणि नामस्मरणासाठी निवडलेलं आहे ते नाम बदलू नये. कारण थोड्या थोड्या दिवसांनी नाम बदलल्यास एकाग्रता साधणं अशक्यप्राय आहे. सर्व साधनेचं अंतिम उद्दिष्ट ही एकाग्रता हे असतं. म्हणून नामरूपात बदल करणं टाळून जपध्यानासाठी एकच नाम कायम ठेवलं पाहिजे. भगवंताची सर्व नामं आणि सर्व रूपं म्हणजे केवळ तो जे नाम घेत आहे आणि ज्या रूपाचं ध्यान करत आहे तेच आहे असा दृढ विश्वासही त्याने मिळवला पाहिजे. ते नाम आणि ते रूप याबद्दल नावड किंवा असंतोषाचा भाव यत्किंचितही असता कामा नये. सर्व ऐहिक हानी, दुःख आणि चिंता केवळ कालबाधित आणि क्षणभंगूर आहेत हे स्वीकारून आणि जप आणि ध्यान हे सर्व फक्त या दुःखावर मात करण्यासाठी आहेत हे लक्षात घेऊन
साधकाने दोन्हींना एकमेकात न मिसळता वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. त्याने जाणून घ्यावं की हानी, दुःख आणि चिंता या जगाचा भाग असून बाह्य आहेत आणि जप आणि ध्यान आंतरिक असून प्रभुप्रीतीच्या प्रांताचा भाग आहे. याला पतिव्रता भक्ती म्हणतात. भक्तीचा दुसरा प्रकार, ज्यात साधक एक नामरूप स्वीकारतो आणि नंतर ते टाकून देऊन जे दुसरं नाम स्वीकारतो, त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. असं अज्ञानामुळे घडल्यास त्यात दोष येत नाही. पण हे चुकीचं आणि हानिकारक आहे असं माहीत असून जप ध्यानासाठी श्रद्धापूर्वक अंगीकारलेलं नामरूप बदलणं हे निश्चितच अयोग्य आहे. एकाच नामरूपाला श्रद्धेने धरून ठेवणं हा एक श्रेष्ठ तपस्या आहे. गुरुजनांनी तसा सल्ला दिला तरी मनाने संमत केलेला मार्ग सोडू नका. अर्थातच ईश्वराचं नाम बदलण्याचा, तुमच्या आवडीचं नाव त्यागण्याचा सल्ला कोण गुरुजन देईल? असा सल्ला देणाऱ्यांना गुरुजनांपैकी समजू नका. त्यांना मंदमती माना. याशिवाय जपाची, ध्यानाची वेळ आणि स्थळ शक्यतो बदलू नका. प्रवासात असल्यामुळे स्थानबदल झाला तरी वेळ बदलू नका. जरी एखादा रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये किंवा अशाच गैरसोयीच्या परिस्थितीत असला तरी कमीत कमी पूर्वी त्याच वेळी केलेल्या ध्यानाचं आणि जपाचं मनात स्मरण करावं. अशा प्रकारे आध्यात्मिक धनसंपादन करून माणूस नक्कीच सिद्ध बनू शकतो आणि आत्मरूप होऊ शकतो. प्रत्येक माणसाने आपलं जीवन अशा प्रकारे जगावं की जेणेकरून त्याच्याकडून कोणत्याही सजीव गोष्टीला पीडा होणार नाही. ते त्याचं सर्वोच्च कर्तव्य आहे. याशिवाय ज्याला नरजन्माची संधी मिळाली आहे त्याने प्रसंगानुसार प्रार्थना, हरिनामस्मरण, ध्यान इत्यादींसाठी आपल्या शक्तींचा काही भाग राखून ठेवायला पाहिजे आणि परोपकारासाठी केलेली सत्कर्म म्हणजे सत्य, धर्म, शांतियुक्त जीवन जगणं हे जाणावं. अग्नीला स्पर्श करायला किंवा एखाद्या भुजंगाला डिवचण्याला जसा माणूस आता घाबरतो, त्याप्रमाणे त्याने हानिकारक दुष्कर्म आणि पापकर्मांपासून भयभीत होऊन राहिलं पाहिजे. आत्ता सोनं आणि संपत्ती गोळा करण्याची त्याला जशी आसक्ती आहे आणि स्थिरता आहे, तशी आसक्ती आणि स्थिरता त्याने सत्कर्मांमध्ये, दुसऱ्यांना सुख देण्यात आणि ईश्वर भक्तीमध्ये दाखवली पाहिजे. हाच माणसाचा धर्म आहे. हेच सद्गुण दृढ करण्यासाठी परमेश्वर मानवी रूपात अवतार घेतो. पण असा प्रश्न उभा राहू शकतो की अस्तित्वात नसलेली गोष्ट कशी विकसित करणार आणि शक्तिशाली करणार? खरोखरच हे गुण अस्तित्वात नाहीत असं नाही, ते माणसात आहेतच. जेव्हा या गुणांचा ऱ्हास होतो आणि ते नष्टप्राय होतात, तेव्हा परमेश्वर त्यांचं पुनरुत्थान करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधी शक्तींचा नाश करण्यासाठी अवतारित होतो. हा उद्देश स्पष्ट करण्यासाठी द्वापर युगात श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याचाच अर्थ म्हणजे परमेश्वराचे सर्व अवतार साधूजनांचं संरक्षण आणि त्यांच्या उन्नतीसाठी असतात. यातील साधू या शब्दाचा संदर्भ कोणत्याही एका धर्माशी, जातीशी, परिवाराशी किंवा वर्णाश्रमाशी इतकंच काय, तर मानवासारख्या एका वंशाशी सुद्धा नाही. हा शब्द सर्व धर्मांना, सर्व वर्णाश्रमांना, सर्व जातींना, सर्व प्राण्यांना संबोधितो. गीतेमध्ये परमेश्वराने आपलं वैश्विक मन प्रगट केलंय. या वैश्विक संदेशामुळे तर गीता इतकी आवश्यक प्रसिद्ध झाली आहे. अहो, श्रीकृष्णांनी स्वतः अनेक ठिकाणी आणि प्रसंगात उद्घोषिलं आहे की ते भक्तांचे कर्तव्य तत्पर सेवक आहेत. याचं उदाहरण म्हणजे भगवंताने स्वीकारलेला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य. जर खुद्द सामान्य माणसाची संस्कृती अशा उन्नयनात परिणत झाली तर जे साधनेत आणि निरंतर ईश्वरचिंतनात घडलेले आहेत त्यांचं चारित्र्य किती अधिक शुद्ध आणि पवित्र असेल याचा प्रत्येक जण स्वतः निवाडा करू शकतो. या दोन्ही प्रकारच्या माणसांसाठी त्यांच्या चारित्र्याची गुणवत्ता हा महत्त्वाचा निकष आहे. भूतकालीन ब्रह्मनिष्ठ आणि सद्यकालीन ब्रह्मनिष्ठ यांच्यात मोठा फरक आहे. प्रथम ब्रह्मनिष्ठाचं श्रेष्ठत्व जाणून घ्यायला पाहिजे. आजच्या साधुपुरुषांनी हे जाणलं नसल्यामुळेच आजची दैन्यावस्था आहे. पूर्वी हे श्रेष्ठत्व लक्षात घेतलं जात होतं आणि ते पावित्र्याचा अनुभव घेण्यात बुडलेले असत.
असे पवित्र भाव आज का जागृत होत नाहीत असा प्रश्न उठू शकेल, पण ते अनुपस्थित नाहीत. अग्नी जास्त प्रज्वलित किंवा कमी प्रज्वलित व्हायला इंधन हे एकच कारण असतं, दुसरं काही कारण नसतं. जास्त इंधन म्हणजे जास्त प्रकाश. मानवजातीमध्ये प्रत्येकाला आपल्या अंतस्थ असलेल्या अग्नीला इंधनाचा पुरवठा करण्याचा अबाधित अधिकार आहे. अग्नीमध्ये प्रकाश देण्याचं सामर्थ्य स्वभावताच आहे. त्याचप्रमाणे ज्यातून ज्ञानप्रकाश निघतो त्या मुमुक्षूच्या आणि साधकाच्या बुद्धीच्या अग्नीत त्याग, शांती, सत्य, दयाळूपणा, सहनशीलता आणि निस्वार्थ सेवा यांचं इंधन सतत टाकलं पाहिजे. हे ते जेवढं जास्त करतील तेवढे साधक जास्त सक्षम आणि जास्त तेजस्वी बनू शकतात. सुपीक जमिनीवर वाढणारे वृक्ष फक्त उत्तम फळं देऊ शकतात. खाऱ्या जमिनीवर वाढणारी फळं निकृष्ट असतात. त्याचप्रमाणे केवळ निष्कलंक हृदयामध्ये अशा पवित्र भावना, शक्ती आणि ईश्वरी देणग्या वैभवाने झळकू शकतात. भूतकालीन ब्रह्मनिष्ठ आणि वर्तमानकालीन ब्रह्मनिष्ठ यांच्यात केवळ हाच फरक आहे. आजचे ब्रह्मनिष्ठ पूर्वकालीन ब्रह्मनिष्ठांसारखे तेच ध्यान आणि तीच प्रणवोपासना आचरणात आणतात, पण साधनेच्या दृष्टीने बघितल्यास फरक हा आत्मसंयमनामध्ये आहे. जेव्हा एकांत स्थानी बसून ईश्वराचा निदिध्यास करणाऱ्या महापुरुषांची संख्या कमी झाली तेव्हा जगावर संकट कोसळली. जे आज आहेत ते स्वतःच आपल्या साधनेला पुढे न्यायला येणारी सर्व विघ्न गोळा करण्याची व्यवस्था क्षुल्लक स्तुती आणि कीर्तीचे गुलाम बनून भ्रमामध्ये गुरफटून आत्मगौरव संपादन करण्यासाठी अविश्रांत प्रयत्न करून आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा विस्तार करण्यासाठी अथक परिश्रम करून करीत आहेत. पण ब्रह्मनिष्ठेमध्ये स्थिर होण्याची इच्छा असणाऱ्यांनी एकांतात ठराविक वेळेला ध्यान आणि जप केलं पाहिजे. या साधनांद्वारा एकाग्रता संपादन केली पाहिजे. सर्व सृष्ट जीवांचं कल्याण होईल अशी कर्म करण्यात नेहमी उत्सुक असलं पाहिजे आणि फलांविषयी कोणतीही आस्था न ठेवता सतत कर्म करण्यात मग्न असलं पाहिजे. जेव्हा असे महापुरुष पृथ्वीतलावर येतील तेव्हा सर्व दुःख संपेल. हे कृतयुगाचं चिन्ह आहे. ज्याप्रमाणे जगामध्ये दयाळू डॉक्टर ठिकठिकाणी रुग्णालय स्थापन करून पीडित लोकांच्या व्यथा आणि रोग दूर करीत आहेत, त्याप्रमाणे जर ठिकठिकाणी जन्ममृत्यूच्या भवरोगाचा इलाज करण्यामध्ये निपुण असलेल्या पवित्र साधूजनांचे आश्रम स्थापन झाले तर लोकांना अज्ञान, असत्य, अनैतिकता आणि आत्मश्लाघ या रोगांपासून मुक्ती मिळेल. अज्ञानातून दुष्टपणा निपजतो आणि त्यासाठी उपाय म्हणजे ब्रह्मज्ञानाचं औषध आणि शांतम, शम, दम या इतर औषधी. याच्याऐवजी आजचे महापुरुष त्यांच्याकडे जे येतात त्यांना मागतील ती औषधं देतात आणि त्यांच्या रुग्णांना आवडतील ती औषधं देतात. याप्रमाणे ते आपल्या अनुयायांचं साधन बनत आहेत आणि नाव, कीर्ती यासाठी रुग्णाच्या मर्जीप्रमाणे वागणारे चिकित्सक होत आहेत. हे तथाकथित महापुरुष ईश्वरी कृपा मिळण्यापूर्वीच कमकुवतपणा आणि मूर्खपणामुळे नाव आणि कीर्तीला भुलून अधोगतीला जात आहेत. आजच्या दारिद्र्याचं हेच मुख्य कारण आहे. सांप्रतचे साधू आणि महापुरुष यांनी ही वस्तुस्थिती जाणलेली नाही आणि त्यानुसार ते वागत नाहीत. ते पवित्र सारतत्व अनुभवावं आणि जाणावं लागतं. स्वतःच्या स्वार्थी गरजांचा त्याग करावा लागतो. इतरांचं हित करण्याचा सतत प्रयत्न करायला पाहिजे. जगाचं कल्याण साधण्याची आकांक्षा असायला हवी. या सर्व भावनांनी हृदय व्यापृत करून ईश्वर ध्यान करावं. हाच योग्य मार्ग आहे. जर महापुरुष आणि सत्तारूढ अशा तऱ्हेने मानवतेच्या सेवेसाठी आणि जगाचं कल्याण वृद्धिंगत करण्यात गुंतले तर वासना, द्वेष, गर्व, असूया, मत्सर आणि अहंकार हे चोर माणसाच्या मनावर आक्रमण करणार नाहीत. धर्म, दया, सत्य, प्रेम, ज्ञान आणि शहाणपण ही माणसाची दैवी मालमत्ता हानीपासून सुरक्षित राहील. पोलीस आणि प्रशासक फक्त बाह्य शत्रूंवर मात करू शकतात. अंतर्गत शत्रूंना नष्ट करण्याचं कोणतंही सामर्थ्य त्यांच्यापाशी नसतं. त्यांना ते काम अशक्य आहे असं आढळेल. ते त्यांचं अधिकार क्षेत्र नाही. अंतस्थ पोखणाऱ्या षड्रिपूंचं उन्मूलन फक्त सज्जनांचा उपदेश, देवप्रीती, भगवंताचं ज्ञान आणि सत्संगती यांनीच होऊ शकतं. गुन्हेगारांना काबीज करण्याची जबाबदारी असलेले पोलीस आणि अधिकारी ज्यावेळी स्वतःच गुन्हेगारांवर अवलंबून राहू लागले
तर दुष्टबुद्धी लोकांकडून जगाला हानी पोचेल. त्याचप्रमाणे जर ब्रह्मनिष्ठ आणि महान साधू हे विश्वकल्याणाचा मार्ग सोडून वासनापूर्तीचे आणि नाम आणि कीर्ती मिळवण्याच्या महत्वाकांक्षेचे लक्ष बनले तर अज्ञान अंधकाराने जग आच्छादिलं जाईल आणि धर्माची अवनती होईल. आता दोन्ही वर्णन केल्याप्रमाणे आहेत. त्यामुळे दुःखाची दैनंदिन वाढही होत आहे. ज्या वेळेला दोन्ही गट योग्य दृष्टिकोन बाळगतील, हृदयामध्ये सर्वांचं कल्याण चिंततील आणि ईश्वराच्या सर्वशक्तिमानतेवर मनन करतील, त्यावेळी सर्व विश्व शांती आणि आनंदाने न्हावून निघेल. माणसाच्या दोन अवस्थांचे हे दोन प्रशासक आहेत. आध्यात्मिक गुरुजन हे आंतरिक अवस्थेचे प्रशासक आहेत. प्रशासकीय अधिकारी हे बाह्य अवस्थेचे नियामक आहेत. जर हे दोन्ही गट योग्य प्रकारे कार्य आणि मार्गदर्शन करतील तर दोन्ही अवस्था सुखनिर्मितीसाठी क्रियाशील होतील. विद्यमान दैन्यावस्थेचा दोष दोघांनी विभागून स्वीकारला पाहिजे. अशी परिस्थिती असताना सर्व अवस्थांना सुख प्रदान करण्यासाठी, अज्ञान आणि अन्यायाचं दमन करण्यासाठी परमेश्वर प्रतिज्ञाबद्ध आहे. हेच स्पष्ट करण्यासाठी गीतेमध्ये परमेश्वर सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे भारत, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा उत्कर्ष होतो त्यावेळेला मी अवतार धारण करतो. खरं तर परमेश्वराच्या अवतार धारणेसाठी सुद्धा महापुरुषांच्या प्रार्थना निमंत्रणांचं काम करीत असतात. बाह्य जगामध्ये जेव्हा प्रजेला सुविधा किंवा मदतीची गरज भासल्यास ती शासनकर्त्यांकडे साकडं घालते. याचप्रमाणे आंतरिक जगामध्ये ज्यावेळी भक्ती, दानधर्म, शांती आणि सत्य मिळवणं अशक्यप्राय होतं त्यावेळी यांची आकांक्षा करणारे श्रेष्ठ सत्पुरुष अंतर्यामी स्थित परमेश्वराला प्रार्थना करतात. त्यानंतर त्यांच्या प्रार्थनेला साथ देऊन परमेश्वर अवतार घेऊन कृपेचा वर्षाव करतो. हे सर्व विदित आहे. ऋषीमुनींच्या प्रार्थना ऐकून श्रीराम श्रीकृष्ण अवतरले नाहीत का? हे बहुतेक सर्वांनी रामायण आणि भागवतामध्ये वाचलं असेलच. रामकृष्ण परमहंस स्वतः दैवी जन्माचे असताना त्यांनी कालीमातेची प्रार्थना करून भूतलावरील स्वार्थ आणि अन्याय यांना समूळ नष्ट करण्यासाठी आणि धर्मजागृतीसाठी कोणाला तरी पाठवायची याचना केली. त्यांचं चरित्र ज्यांनी वाचलंय त्या सर्वांना हे माहिती आहे. म्हणून कार्यसफलतेसाठी वारंवार प्रार्थना करणं आवश्यक आहे. प्रार्थना करूनही परमेश्वर अवतरित झाला नाही म्हणून कोणीही निराश होऊन प्रार्थनांचा त्याग करू नये. बाह्य जगात सुद्धा किती वेळा अर्ज करून आणि खेटे घालून सुद्धा शेवटी काम सफल होईल याची खात्री देता येत नाही. आता आत्म्याच्या आरतीचा परिणाम कसा जाणणार हे कळू शकत नाही. म्हणून तर जग सुखात सुस्थापित होईपर्यंत माणसाला प्रार्थना करावीच लागते. जगाचं सुख हे त्याच्या आगमनाचं द्योतक आहे हे जाणल्यावर तत्काळ अवतार ओळखणं शक्य आहे. त्यानंतरच सत्यधर्म, दयाधर्म, ज्ञानधर्म आणि प्रेमधर्म यांची उन्नती होऊन ते वृद्धिंगत होतील. म्हणून जोपर्यंत हे धर्म सुस्थापित होत नाहीत तोपर्यंत प्रार्थना करीत राहणं ही सर्वांची जबाबदारी आहे. साधुजनांनी विकसित केलेल्या मार्गाची कधीकधी दुरुस्ती करणं आवश्यक होतं. हे कार्य त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी किंवा जे त्याच्यावर अधिकार सांगतात त्यांनी करायला हवी. यालाच बोध असं म्हणतात. या दुरुस्तीसाठी भगवंत वेळोवेळी काही अधिकारी व्यक्ती, साधुसंत आणि दैवी पुरुष पाठवतो. त्यांच्या सद्बोधामुळे पूर्वीच्या साधुसंतांनी निर्मिलेला राजमार्ग परत स्पष्ट आणि सरळ केला जातो. अशा रीतीने भगवंताचा संकल्प, संतांची गरज आणि महापुरुषाचा सद्बोध यांच्या संयोगाने विश्वसुख स्थापिलं जाईल आणि ते कमी होणार नाही. अशांती, अन्याय, अव्यवस्था आणि असत्य यांचं रूपांतर शांती, सत्य, प्रेम आणि परस्पर सेवा यामध्ये होवो अशी सर्व मानवता एका स्वरात प्रार्थना करेल तर परिस्थितीमध्ये निश्चितच सुधारणा होईल. आता दुसरा कोणताही मार्ग नाही. काळजी करत बसणं व्यर्थ आहे. ही निराशेची वेळ नाही. दुर्बलता, बलहीनता या सबबी माणसाच्या मूलभूत स्वभावाविरुद्ध आहेत. म्हणून इतर साधनांचा शोध घेणं सोडून देऊन माणसाने प्रार्थना, परोपकार,
परस्पर प्रेम आणि आदर यांच्याद्वारे प्रयत्न करावा. यात विलंब करू नये. त्यांना लवकरच सुखसमाधान आणि आनंद मिळेल. लोक म्हणतात की मानवसेवा ही माधवसेवा आहे. हे सत्य विधान आहे. पण मानवसेवा हे पवित्र कार्य असलं तरी सेवा कितीही मोठ्या प्रमाणावर असली तरी जोपर्यंत ती उच्चतर ध्येयात सामावलेली नसेल तोपर्यंत लाभदायक होणार नाही. जर मानवाचा दैवत्वावर विश्वास नसेल, नाव आणि कीर्ती आणि कर्मफलांवर डोळा ठेवून सेवा केलेली असेल तर या वाक्याचा वारंवार घोष करून काही उपयोग नाही. माणसाने कोणतंही कर्म अंगीकारलं तरी सांगाती म्हणून जर त्याच्याजवळ सतत भगवंताचं चिंतन असेल आणि जर त्याच्या माणसाच्या मूलभूत दैवत्वावर विश्वास असेल तर मानवसेवा आणि माधवसेवा एकच आहे हे विधान समर्थनीय ठरतं. माधवाच्या चिंतनाशिवाय माधवसेवा कशी निर्माण होणार? हे सगळं बोलणं म्हणजे केवळ देखावा आहे. मी त्याच्याशी सहमत होणार नाही. याऐवजी भगवंताचं स्मरण ठेवून सत्य मार्गाने धर्मानुसार केलेलं प्रत्येक कार्य ही ईश्वर सेवा म्हणून मानावं लागतं. जे काही नावलौकिकासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या फलासाठी केलं जातं त्याचा उल्लेख माधवसेवा असा करता येणार नाही. वस्तुतः जे कोणी भगवंताच्या अखंड चिंतनात डुबलेले आहेत त्यांनी दुसरं कोणतंच कार्य करण्याची गरज नाही. त्यांच्या प्रार्थनेचं फळच जगाला पवित्र करू शकतं. पण सगळे काही असे गुंतलेले असू शकत नाहीत. म्हणून सर्वांनी चित्तशुद्ध करून आणि इच्छा कमी करून त्या अवस्थेसाठी तयार होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्यांनी ही अवस्था साधली आहे ते साधू पुरुष स्वतः हे जाणू शकतात. इतरांना मानवसेवा आणि माधवसेवा यांचं एकत्व आकलन होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की माणसाने स्वस्थ बसावं. त्याचं आकलन हे प्रत्येकाचं नशीब, पूर्वकर्म आणि साधना यावर अवलंबून आहे. हे होईपर्यंत नाम आणि जप करा म्हणजे मन भावनांच्या लहरीपासून मुक्त होईल, दिव्य रूपाने भरून जाईल. याशिवाय परोपकारी कृत्य करा. फलाची तमा न बाळगता तुमचा वेळ जगाच्या सेवेत व्यतीत करा. अशा तऱ्हेने तुम्ही धन्य व्हाल. नाहीतर शरीर निष्क्रिय असलं तरी मन भटकत राहील, कर्म करीत राहील. अशा व्यक्ती काही न करता कर्माला बळी पडतात. जेव्हा एखाद्या माणसाचं मन ईश्वरचिंतनावर, सत्याच्या शोधावर केंद्रित असेल त्यावेळी त्याच्या शरीराने आणि इंद्रियाने जगाच्या सेवेसाठी कामं केली तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. कर्म करत असून सुद्धा ती कर्म न करणारी असतात. भगवद्गीतेमधील बोध यात दृढमूल झालाय. जो माणूस पवित्र विचारांनी आपल्या मनाची मशागत करण्याचा प्रयत्न करत नाही त्याचं हृदय म्हणजे पाप आणि दुष्ट विचारांचं माहेरघर असतं हे निश्चित आहे. जे मुक्तीची इच्छा बाळगतात, जे एकाग्रतेचा शोध घेतात आणि जे महानतेत उन्नत होण्याची आशा करतात त्या सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी जातपात, संन्यासीपणा, कर्मकांड, विद्वत्ता, शास्त्र नैपुण्य यापैकी एकही निकष नसतो. ब्रह्मनिष्ठा हा एकमेव निकष आहे. उपनिषदातील वचन देखील याच गोष्टींवर भर देतं. नाश्रमं कारणं मुक्ते दर्शनानि न कारणं तथैव सर्वकर्माणि ज्ञानमेवाहि कारणं. आश्रम किंवा दर्शनशास्त्र किंवा सर्व कर्म हे नव्हे तर केवळ ज्ञान हेच मुक्तीचं कारण आहे. सर्वव्यापी परमेश्वराच्या चिंतनात स्थिर राहण्यासाठी दिक्कालाच्या मर्यादा नाहीत. यासाठी वेगळं पवित्र स्थान किंवा विशेष वेळही नाही. जिथे मनाला ईश्वरचिंतनाची उर्मी येते तेच पवित्र स्थान आहे. जेव्हा हे घडतं तीच वेळ शुभमुहूर्त आहे. त्याच स्थळी त्याच वेळी माणसाने भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. म्हणूनच यापूर्वीच उद्घोषित केलेलं आहे, न काल नियमे यत्र न देशस्य स्थलस्य च यत्रास्य रमते चित्तम तत्र ध्यानेन केवलम. भगवंताच्या ध्यानासाठी ठराविक वेळ किंवा जागा नाही. जिथे आणि जेव्हा मनाला तशी इच्छा होते तिथे आणि तेव्हा ध्यानाची जागा आणि वेळ असते. ज्यांची हृदय शुद्ध आहेत, जे नीतिमान आहेत, अशा शिस्तबद्ध जीवाद्वारे जगाची भरभराट होईल. प्रत्येकाने या क्षणापासून असे महात्मे अवतीर्ण होण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि श्रेष्ठांच्या आशीर्वादाला पात्र ठरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विश्वकल्याणाचं संवर्धन करण्याचा प्रयास करताना
दिवसाचं दुःख विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री सत्य साई रामार्पणमस्तू. जय साईराम.